श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सान्निध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात. आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो. तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात. म्हणून आयुष्यात कितीही कसलेही संकट अडचणी दुःख आली तरी कधीच त्यांना सोडावं असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा. ते भक्त वत्सल आहे. सोडावे म्हणाल तर ते कर्म पुढे ढकलतील पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावे लागतात एवढं नक्की. भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत. डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उभवण्याचा संबंध येत नाही. तसे कर्म पुन्हा भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंध नाही. जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा अवचिल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. एवढे एकच मागणे त्या परमकृपाळू श्री स्वामीरायांच्या चरणी मागावे. ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे. स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहेस. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य श्रद्धेच्या भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे. जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामीपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल स्वामी तारतील. एकटे असाल सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आर्ततेने साथ घाला. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामीकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही हे लक्षात घ्यावे. भविष्यात कोणत्या गोष्टीसाठी कधीही स्वतःवर दबाव आणू नका. हळूहळू प्रयत्न करा. आज तुम्हाला शक्य तितके चांगले करा आणि दररोज स्वतःवर प्रेम करण्याचे काम करा. देव तो दरवाजा उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. तुम्हाला सुरुवात करायची आहे. तुम्ही धन्य आहात असे बोलणे आणि तुम्ही धन्य आहात असे वागणे असेच तुमचे आशीर्वाद सक्रिय होतात. स्वामी म्हणतात तुझे मोठेपण येत आहे. तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. तुमच्यासाठी काय आहे ते काहीही किंवा कोणीही थांबू शकत नाही. आपल्या दृष्टीकडे जा. आजपासून 3 दिवसांनी तुम्हाला स्पष्टपणे समजेल. तुमच्यासाठी योजनेतील विलंब हे संरक्षण होते. त्याचे प्रेम तो तुमच्या जवळ आहे. सर्व वेळ तो तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. येते आणि आता
स्वामी म्हणतात, ज्या नवीन सुरुवातीची तुम्ही इतकी आतुरतेने वाट पाहत आहात ती अखेर आली आहे. तणाव, गोंधळ, निद्रानाशाच्या रात्री लवकरच संपणार आहे हे जाणून घ्या. मी ते स्पष्टता, शांतता आणि पूर्ततेने बदलणार आहे. तुम्ही आपल्या जीवनाच्या एका शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवास करत आहात. हा अध्याय तुमचा आतापर्यंतचा सर्वात आनंदी अध्याय असेल. तुमचा देवदूत ओळखण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रह्मांड आज तुम्हाला म्हणत आहे, पुन्हा उत्साही होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. अनपेक्षित आशीर्वाद तुमच्या वाटेला येत आहे. तणाव सोडा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला संसार हादरवणार आहे. तयार राहा. विश्वासाला तुम्ही आनंदी व्हावे असे वाटते म्हणून ते आज तुम्हाला एक चमत्कार पाठवणार आहे. तुम्ही तयार आहात का? पुढचे 3 दिवस अविस्मरणीय आशीर्वाद, उघडे दरवाजे, बरे झालेले शरीर, नवीन करार आणि आम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनुकूलतेने भरले जाईल. आज तुमचा भाग्यवान दिवस आहे. तुमचे जीवन बदलणार आहे आणि मोठे आशीर्वाद येणार आहे. प्रत्येकावर प्रेम करा. तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. प्रेम अनुभवा आणि तुम्हाला ते प्रेम आणि आनंद तुमच्याकडे परत येईल. गुणाकार, आकर्षणाच्या नियमाने तुम्हाला आणखी काही गोष्टी परत पाठवल्या जातात. जेव्हा तुम्ही प्रेमाचे विकरण करता तेव्हा असे दिसते की संपूर्ण विश्व तुमच्यासाठी सर्व काही करत आहे. प्रत्येक आनंददायक गोष्ट तुमच्याकडे मी हलवत आहे आणि प्रत्येक चांगल्या व्यक्तीला तुमच्याकडे पाठवत आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटना तुमच्या विचारांद्वारे आधीच ठरवण्याची रोजची सवय करा. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आणि तुम्ही जिथेही जाता त्या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला पुढे जायचे आहे असा विचार करून सार्वत्रिक शक्ती तुमच्या पुढे ठेवा. मग बघा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर होय, माझा स्वामीवरती विश्वास आहे असं कमेंटमध्ये टाईप करा. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. उद्या सकाळी स्वामी तुमच्यासाठी एक चमत्कार करणार आहे. तुमच्या भविष्याबद्दलच्या सर्व चिंता मिटणार आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. भयंकर दुःख, चिंता, दारिद्र्य, भीती पळून जाईल. सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. तुमच्या नात्यांमधले मतभेद मिटून जातील. जेव्हा तुम्ही झोपेमधून उठता तेव्हा सर्वात प्रथम देवाचे नवीन दिवस दाखवल्याबद्दल आभार माना आणि स्वतःला स्पष्ट करा की आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज सर्व काही माझ्या मनासारखे होणार आहे. माझी सर्व कामे मार्गी लागणार आहे. माझा आजचा दिवस आनंदाने जाणार आहे. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल आनंदी आहात. तुमच्यावर स्वामींची कृपा आहे आणि असे कोणतेही शस्त्र नाही जे तुमच्या विरुद्ध तयार केले जाऊ शकते, जे यशस्वी होईल. जेव्हा तुम्ही सकाळी हे करता, हे स्वतःला सांगता, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्यात जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे आणि मग दिवस सकारात्मक होऊन जातो. सगळी कामे मार्गी लागतात. सर्व काही मनासारखे घडू लागते. स्वामी म्हणतात, जेव्हा गोष्टी कठीण होऊ लागतात तेव्हा आशा सोडू नका. संकटांना घाबरून लांब पळू नका.
तुम्ही जेवढं संकटापासून लांब जाण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला अजून घाबरवायला तुमच्याजवळ अजून येईल. म्हणून संकटांना न घाबरता त्यांचा सामना करा, त्यातून मार्ग काढा. तुम्ही फक्त प्रयत्न करा, बाकी तुमच्या प्रयत्नांना सफलता मी देईन. तुमच्या कठीण प्रसंगातून तुम्हाला मार्ग दाखवेन, तुम्हाला सफलता देईन. फक्त योग्य ते प्रयत्न करा, यश नक्कीच मिळवून देईल. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, स्वामी तुमचा आशीर्वाद राहू द्या. आज रात्री तुम्ही सर्वोच्च शक्तिमान देवाच्या कुशीत झोपत असताना तुमच्या प्रश्नाचे उत्तर स्वामी तुम्हाला नक्कीच देतील. तुम्हाला शुभ्र आणि आनंदाची भावना जाणवेल. स्वामी म्हणतात, थांब, निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार कर. तुला माझ्याशी चांगले नाते जोडायचे असेल तर तू केलेले पाप पुन्हा करू नकोस. तू पापाच्या जितका जवळ जाशील तितकाच माझ्यापासून लांब होत जाशील आणि तू जितके पुण्य काम करत जाशील तितकाच माझ्याजवळ येत जाशील, मला प्रिय होत जाशील. तुमच्याकडून नकळत झालेल्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी स्वामी मला क्षमा करा असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि या व्हिडिओला लाईक करा. भाग्यवंत ठराल. क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे जी पापांचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकेल. प्रत्येकजण सांगतो की ईश्वर दिसत नाही, पण खरं तर हे आहे की संकटाच्या वेळी कोणी साथ देत नाही तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव साथ देत असतो. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही चांगलं वागलं पाहिजे. जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात. आयुष्यात काही उद्दिष्टे साध्य करायचे असेल, काही मिळवायचं असेल तर रोज नवीन प्रयत्न करत राहिलं पाहिजे. रोज तेच करत राहाल तर त्यातून यश निर्माण होणार नाही. काही स्वप्न साध्य होणार नाही तर ती पूर्ण करण्यासाठी रोज नवीन काहीतरी करून बघितलं पाहिजे, तरच यशाच्या जवळ जात जाल. प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नाही, पण जे काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगलं हवा. कधी कोणत्या गोष्टीसाठी अभिमान बाळगू नका. कोणत्या गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहे असे म्हणा. मग बघा, स्वामी तुमचे काम पूर्ण करतील. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, होय, स्वामी शक्तीवर विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. प्रिय भक्तांनो, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री अंथरुणात पडल्यानंतर किंवा मग जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा फक्त 5 मिनिटे काढा आणि या 5 गोष्टी तुमच्या परमपिता परमेश्वराला, तुमच्या देवाला किंवा तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवाला सांगा आणि या 5 गोष्टी रोज करा. ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या तुम्हाला परमपिता भगवंताशी कराव्या लागतील. जर तुम्ही असे देवाजवळ बोलाल तर काही दिवसांनी तुमच्या आत एक नवीन ऊर्जा संचारत असल्याचे दिसेल. तुम्ही सकारात्मकतेने भरून जाल. तुम्ही आनंदी राहायला लागाल. नैराश्य
टेन्शन, चिंता हे सर्व तुमच्यापासून दूर होईल आणि तुमच्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण होतील, कारण तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळेल. मग आता तुम्ही डोळे मिटून पुन्हा आम्ही काय सांगत आहोत याकडे लक्ष द्या. सर्वप्रथम माझ्यासोबत देवाचे आभार माना. हे प्रभू, प्रिय देवा, मी तुझे आभार मानतो की आज मी जिवंत आहे, मी निरोगी आहे, माझे चांगले कुटुंब आहे, माझे चांगले संबंध आहे आणि मी आनंदी आहे. त्यांच्याबद्दल मी देवपित्याचे आभार मानतो. सहमत असाल तर धन्यवाद देवा असे कमेंटमध्ये टाईप करा. यानंतर ज्यांनी आज तुमचे चांगले केले नाही, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, त्यांच्याशीही बोला. कोणीतरी त्यांच्या बोलण्याने तुम्हाला दुखावले असेल, कोणीतरी असे काही केले असेल ज्याने तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल. त्यांना लक्षात ठेवा आणि परमपिता देवाला म्हणा, हे देवा, तू आज माझ्यासोबत आहे. लोकांनी माझ्यासोबत अशा गोष्टी केल्या की माझे मन दुखावले गेले. परमेश्वरा, त्यांच्यामुळे आज मला त्रास होत आहे, पण तरीही तू सर्वश्रेष्ठ देव आहेस, कारण त्यांनाही तूच निर्माण केले आहेस आणि त्यांनी त्यांच्या क्षमतेने जेवढे केले ते चांगले केले किंवा वाईट असेल त्यांना मी क्षमा करतो. त्यांनी माझ्याशी वाईट वागणूक केली आहे हे जाणून घेऊन माझ्या अंतःकरणापासून त्यांना मी मनापासून क्षमा करतो आणि मी प्रार्थना करतो की तू त्यांना देखील क्षमा कर. हे शक्तिशाली देवा, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर आणि माझ्यावर लक्ष ठेव. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये होय टाईप करा. यानंतर तू कधीही जाणून बुजून कोणावर अन्याय केला आहेस का आणि त्याबद्दल परमपिता देवाजवळ क्षमा मागितली आहेस का? मागितली असेल तर उत्तम, नसशील मागितली तर माझ्याबरोबर बोल. हे देवा, ज्यांचे कोणाचे मन माझ्यामुळे दुखावले असेल आणि त्यांना अजूनही वेदना होत असतील, हे परमेश्वर, हे सर्वशक्तिमान देवा, मी त्या चुकीच्या कृत्याचे प्रायश्चित करतो आणि त्या चुकीच्या कृत्यासाठी मला क्षमा कर देवा. आणि मला आशीर्वाद दे की आता मी जाणून बुजून किंवा अजाणतेपणे मी कोणाचेही नुकसान करू नये, माझ्यापासून कोणीही दुःखी होऊ नये. सहमत असाल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा. आणि आता शेवटी मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आणि माझ्यासह संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कामना करतो. माझ्या कल्याणासाठी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहोत, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, ते नेहमी आनंदी राहोत आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहो आणि त्याचवेळी मी निरोगी आनंदी राहो, हीच सदिच्छा. प्रिय देवा, सर्व प्राणीमात्रावर तुझी कृपादृष्टी दाखव. हे परमेश्वरा, सर्वांना निरोगी बनवून आम्ही आमचे जीवन आनंदाने जगू असे आशीर्वाद दे देवा. आमचे जीवन सुख, समृद्धी आणि आरोग्याने परिपूर्ण हो. स्वतःला तणाव आणि अडचणीतून मुक्त करण्यासाठी एकच साधा आणि सरळ उपाय आहे. स्वतः स्वामीसोबत जोडा. मी सर्व स्वामींवर सोपवणार आणि स्वामींची नामस्मरण करा. आपले कर्म करत राहा. हे कलियुग आहे, हे विसरू नका. तुझ्या वाटेला आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील. त्यांना घाबरून प्रयत्न करून उभं राहणार सोडू नकोस. स्वामी पाहत आहे. नामस्मरण सोडू नकोस. कलियुग जरी असला तरी विजय शेवटी सत्याचाच होतो आणि खऱ्याचा होतो, हे कधी विसरू नका. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. मंदिराला कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या मूर्तीवर होतात
आयुष्यात दुःख कितीही असले तरी त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे. कठीण रस्ते नेहमी खूप सुंदर ठिकाणी पोचवतात एवढे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, अरे नको होऊ उदास. आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काही बोलू नये. अशा यावेळी डोळे बंद करून आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचे कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहज मिळतात. खूप काही शिकायला मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला मार्ग आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाची मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर उभे राहा. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजे. काहीही आपलं नाही, काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाही. मनमोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. हे समर्था, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक या घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस. माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच ह्यांना पाठवत असतोस. आज आम्हा बाळांना ही समज दिल्याबद्दल तुझे धन्यवाद. पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण ही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींना पोहोचते. म्हणून बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे स्वामीशिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा. स्वामीची सेवा करा. आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असेल तरी स्वामीच्या सेवेने त्या काट्याचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही. तुम्ही यावर सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वतःला स्वामीसोबत जोडा आणि सगळे स्वामींवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करा. नाम घेतले की संकटे येणार नाहीत, पैशाचा ढीग पडेल असे नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल. आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे. तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा नाम जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा. सोबत कोण होतं, कोण आहे आणि कोण राहणार या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्यासोबत स्वामी होते, स्वामी आहेत आणि आयुष्यात स्वामी कायम सोबत राहणार हे खूप महत्त्वाचे आहे. कधीही शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा आपण माणूस आहात का नाही. खरंच स्वामी महाराज अगदी वैयक्तिक लक्ष देतात आपल्या भक्तांवर. मातेची माया, पिताची छाया, तुम बिन स्वामी मी पारतो कुणाला. आधार जीवाचा स्वामी नाम. काय स्वामी लीला करणार आहे हेच समजत नाही लवकर,
पण योग्य वेळ आली ना की स्वामी सगळ्या अशक्य गोष्टी शक्य करतात. दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाशच तिचा परिचय असतो. त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, तेच आपला परिचय देतील. चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणात जळून खाक होते. तुम्ही यावर सहमत असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या स्वतःच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला जे करायला आवडते ते करत राहिले पाहिजे. आपण दररोज असे काहीतरी केले पाहिजे की आपण आपल्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे काम करत राहिले पाहिजे. आपण सकारात्मक आणि चांगल्या मनाच्या मित्रांशी जोडलेले आहोत का हे पाहिले पाहिजे. आपण आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक आहोत का? आपण आपला मोकळा वेळ योग्य प्रकारे वापरत आहोत का? हा प्रकार आपल्याला भाग पाडतो आणि इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास देखील करतो. हे आर्थिक स्थिती आणि आनंद निश्चित करू शकते. आपण नेहमी अशा लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यांच्याकडे मोठी ध्येय आणि जीवन मूल्य आहे, कारण असे लोक आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात, आपल्याला यशात कायम असतात आणि नेहमी असण्याचा सल्ला देतात. मी कोण आहे आणि मी माझ्या जीवनात कुठे आहे आणि कसा आहे हे प्रश्न आपण स्वतःला विचारत राहिले पाहिजे. दुसऱ्या मार्गाने आपण हे स्पष्ट केले पाहिजे की ते साध्य करण्यासाठी आपण एक कालमर्यादा निश्चित केली पाहिजे. आपण सकारात्मक आणि आशावादी वृत्ती ठेवली पाहिजे. आणि पाचवा मार्ग, आपण आपल्या ध्येयाकडे पूर्णपणे समर्पित असले पाहिजे. आपण नेहमी स्वतःबद्दल सकारात्मक असले पाहिजे, नवीन गोष्टी केल्या पाहिजे. एकांतातही आपण स्वतःबद्दल नकारात्मक गोष्टी बोलू नये, कारण बोललेल्या शब्दामध्ये उत्साहासारखी मोठी शक्ती असते आणि आशेने भरलेली असते. एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. त्याचप्रमाणे नकारात्मक शब्द एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. नवीन शिकण्यासाठी आपण कधीच मोठे नसतो. यशस्वी होण्यासाठी आपल्याला एक गोष्टीची गरज असते, दृढ निश्चय, योग्य शिक्षण नव्हे. माणसाचा हेतू पक्का असेल तर तो स्वतःचा मार्ग काढतो. आपण स्वतःला रोज आठवण करून देत राहायला हवं की आपली उपलब्धी काय आहे. आपण चांगले आहोत, मग आपली ध्येय काय आहे आणि ती आपण कशी पूर्ण करणार आहोत. आपण एकाग्र आणि सकारात्मक राहिलो तर आजूबाजूच्या लोकांना आपल्याबरोबर काम करणे महत्त्वाचे आणि चांगले वाटू लागते. ते आपल्यासाठी अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपली यशस्वी होण्याची शक्यता अधिक जलद वाढते. नेहमी लक्षात ठेवा, आवाज आणि अपमानास्पद शब्दाचे वापर करू नये. असे केल्याने आपण एक कमकुवत आणि कमी आत्मविश्वासी असलेली व्यक्ती असल्याचे दिसून येते. आपण स्वतःसाठी काय करतो यावर आपले यश ठरत नाही, तर आपण इतरांसाठी काय करतो यावर सर्व अवलंबून असते. प्रेरणा देण्यासाठी आपण काय करतो? सगळे काम आपण स्वतः करण्याची गरज नाही. आपण फक्त आवश्यक तेच केले पाहिजे. बाकी कामाचे वाटप योग्य लोकांपर्यंत केले पाहिजे. असे केल्याने समोरच्या व्यक्तीलाही महत्त्वाचे वाटते आणि आपले कामही सोपे होते. आणि चांगले केले की आपण नेहमीच जिंकणार आहोत, कारण जो जिंकण्याचा विचार करतो आणि विश्वास ठेवतो तो जिंकतो. जिंकण्याचा हा नियम आहे आणि तो असाच चालतो. गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या स्वामीसारखा. सुख असो वा दुःख असो, सदैव पाठीशी उभा असणारा. स्वामी आज तुला म्हणतायत, प्रिय बाळांनो, तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी आहे. पुढील काही मिनिटे महत्त्वाची आहे. आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा. तुझी इच्छा अपूर्ण राहिली आहे हे मला माहीत आहे. तू निराश आहे हेही मला माहीत आहे. पण मी तुला वचन देतो, तुझे हे दिवस कायम राहणार नाही. आता सर्व काही बदलणार आहे. तुझे चांगले दिवस येणार आहे. तुझा माझ्यावर घट्ट विश्वास असू दे. काळजी करणे थांबव. माझी तुझ्यासाठी खास योजना आहे. स्वामी म्हणतात, हरकत नाही,
तुम्ही किती वाईट वेळेतून गेले आहात, तुम्ही किती दुःखाला, संकटांना तोंड दिले आहे. मला माहीत आहे तुम्ही एकट्यात किती वेळा रडला आहात, हेही मला माहीत आहे. तू खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेस आणि तुमच्या कष्टाला आता मार्ग मिळणार आहे. स्वामीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ कायम माझ्यासोबत आहे. कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहे किंवा पुढे काय करायचे हे त्यांना माहीत नसते. पण आपण जेव्हा हरवतो तेव्हा देव आपल्याला मार्ग दाखवू शकतो. त्यासाठी आपल्या स्वामीवर दृढ विश्वास असायला हवा. नामाला पूज्य म्हणून नामस्मरण करावे, म्हणजे हृदयातले स्वामी साक्षात रूपाने प्रकटतात. हवे तर म्हणा पुनर्जन्म, ज्यात आपल्याला पुन्हाईमुळे स्वामीने त्यांचे नाम घेण्याची, त्यांची सेवा करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येत नाही, त्यामुळे या संधीचे सोने केले पाहिजे. देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल, आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, श्राप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार आहे. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे, म्हणजेच निसर्गाचा नियम आहे. कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि पैशावरून ठरत नसतो, तर तो विचारावरून ठरत असतो. स्वामी म्हणतात, मनुष्य म्हणून तू परिपक्व झाला आहेस. असा मी केव्हा म्हणे, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मनातून शब्द काढशील. समोरच्याचे मन दुखत नाही ना याची तर काळजी घेशील, पण तुझे शब्द उघड जात नाही ना याची पण काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दाची किंमत नाही अशांसमोर उगाच वायफळ बोलणे सोड. आता शांत राहा, स्वतःची ऊर्जा वाढव, ती नामस्मरणामध्ये दे. नक्कीच तुझं नशीब बदलेल. आयुष्यातले दुःख, यातना कमी होतील. तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये माझी स्वामी माऊली असे टाईप करा. मातीमध्ये पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते, हत्तीमध्ये ते सामर्थ्य नसते. म्हणून लहान लोकांना लहान समजण्याची चूक करू नये. कधीही अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकूनच घेतात. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देऊ नका, आणि जो तुमच्यावरती नेहमी हक्क गाजवत राहतो, तुम्हाला कमी लेखतो, त्यासमोर कधी निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर नेहमी हक्क गाजवत राहणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. माझ्या बाळा, समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भौतिक गोष्टीच्या जाळ्यात तू कधी अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा, हे कधी विसरू नकोस. आपण आपल्या मुलांसमोर चांगले वागले पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. कारण लहान मुलाला स्वतःच्या पालकांची वागणूक जास्त आवडते. पालकांची वागणूक हा एक आदर्श सण म्हणून तो अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून येणाऱ्या पिढीला सुसंस्कृत बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जे मिळवायचे आहे ते मिळवण्याची इच्छा बाळगणे. यशस्वी माणसे त्यांना काय मिळवायचे आहे हे विचारण्याच्या त्यांच्या कलेने सर्व काही साध्य करतात. योग्य मार्गाने प्रश्न विचारणे म्हणजे तुम्हाला हवे असलेले उत्तर मिळावे, ही एक मोठी कला आहे, जी यशाची इच्छा करण्याची कला आहे. जे करतात त्या प्रत्येकाच्या आत असले पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यात नेतृत्व गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगला नेता होण्यासाठी आपण सुरुवातीची पहिली सवय अंगीकारली पाहिजे. आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांना त्यांच्या अपेक्षापेक्षा जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरी सवय, आपण स्वतःवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि आपली महत्वाची सवय म्हणजे स्वतःवर आणि आपल्या सभोवतालच्या लोकांच्या क्षमतावर विश्वास ठेवणे. तिसरा नियम, नेहमी बरोबरला बरोबर आणि चुकीला चुकीचे म्हणण्याचे धाडस दाखवले पाहिजे. चौथी सवय, जेव्हा आपल्याला कळते की आपण चूक आहोत तेव्हा आपण आपली चूक ताबडतोब मान्य केली पाहिजे. पाचवी सवय, आपण नेहमी काम करणाऱ्या लोकांचा सल्ला घ्यावा. मन हे खूप अनमोल आहे, आपण त्याची काळजी कशी घ्यावी. जे लोक दहशत, द्वेष आणि नकारात्मक गोष्टी पसरवतात
त्यांच्यापासून दूर राहा आणि ज्यांचे ध्येय मोठे आणि सकारात्मक विचार आहेत अशा लोकांसोबत राहा. आपण जबाबदारीपासून कधीही पळ काढू नये, कारण जबाबदारीच आपल्याला मजबूत आणि अनुभवी व्यक्ती बनवते. आपण आपल्या कामासाठी सल्ला अशा लोकांकडून घेतला पाहिजे जे त्या कामात आधीच यशस्वी झाले आहेत आणि त्या क्षेत्रातील जाणकार आहेत. अशा लोकांकडून नाही जे लोकांना मदत करण्यात अयशस्वी आहेत. आपण त्या कार्याकडे पसरत राहतो. आपण नेहमी आपल्या भूतकाळाबद्दल चांगले बोलले पाहिजे. जर आपण एखाद्याबद्दल चांगले बोलू शकत नसाल तर आपण गप्प बसले पाहिजे. आपल्याला मिळेल त्यापेक्षा जास्त देण्यास आपण तयार असले पाहिजे. आपल्याला जसे वागायचे आहे तसे आपण इतरांशी वागले पाहिजे. आपण लोकांकडून कशाची अपेक्षा न ठेवता मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या वैश्विक शक्तीचा उपयोग केला पाहिजे. आपण त्याचे आभार मानले पाहिजे. आम्हाला मदत करण्यास सक्षम केले. असे केल्याने आम्हाला आमच्या कामाबद्दल आनंद आणि उत्साह वाटतो. लोकांना भेटवस्तू देण्याची कला आम्हाला अवगत असली पाहिजे. योग्य मार्गाने भेटवस्तू देऊन आपण कोणाचेही मन जिंकू शकतो. ते देण्याचे काही मार्ग आहेत, त्याबद्दल माहिती असले पाहिजे. फुलांचे गुच्छ, महागड्या वस्तू, फळांनी भरलेली टोपली यासारख्या भेटवस्तूपेक्षाही एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीला हृदयाला स्पर्श करत असतात. हृदयाला स्पर्श करत असेल तर ती आपल्याला प्रिय व्यक्तींना भेटणे यासारख्या अमूर्त भेटवस्तू आहेत. काही वेळ भेट देणे, एक आजारी मित्र त्याच्या घरी त्याच्या तब्येतीला विचारणे, ज्यांनी आपल्याला मदत केली इत्यादी लोकांचे जाहीर आभार मानणे आपले कर्तव्य आहे. आपण प्राण्याकडे लक्ष दिले पाहिजे. दुपारची किंमत अनमोल ठरते. आपण आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांच्या कल्पना, चांगल्या सूचना आणि बुद्धिमत्तेचे कौतुक केले पाहिजे. त्यांना कामाशी संबंधित विषयावर निर्णय घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. असे केल्याने आपण त्यांचे मनोबल वाढवतो आणि त्यांना स्वतःला महत्त्वाचे वाटते. इतरांच्या मनाला आणि आत्म्याला योग्य पोषण देऊन आपण आपला सकारात्मक प्रभाव सहजपणे इतरांवर पाडू शकतो आणि आपण हे त्यांच्या सौंदर्य, कपडे, यश, घरातील सामान इत्यादींचे खरोखर कौतुक करू शकतो. कुटुंबाबद्दल बोलून घर करू शकतो. चांगल्या माणसांची परीक्षा कधी घेऊ नका, कारण हे पाण्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाही, परंतु निष्ठून तुमच्या आयुष्यातून निघून जातात. माझ्या बाळा, जीवनाला कंटाळला असशील तर या 3 ठिकाणी जाऊन नक्कीच भेट दे. प्रथम रुग्णालय. रुग्णालयात गेल्यावर तुला नक्कीच लक्षात येईल की तुम्हाला मिळालेले चांगले आरोग्य इतकी सुंदर काहीच नाही. दुसरे तुरुंग. एकदा तुरुंगात जाऊन बघा. तुम्हाला लक्षात येईल की स्वातंत्र्य ही जगात सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. तिसरा स्मशानभूमी. स्मशानभूमीत गेल्यावर तुम्हाला जीवनाचे मोल लक्षात येईल. आज इथे आपण चालत आलेलो असतो आणि उद्या कोणतरी आपल्याला खांद्यावर घेऊन येईल. आपण या जगात काही घेऊन येत नाही. आपण जातानाही सोबत काही घेऊन जात नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा. देवप्राप्ती कृतज्ञ भाव ठेवा. त्याचे आभार माना. कर्माचे चटके कमी बसावे म्हणून नेहमी सत्कर्म करून स्वामी नाम घ्यावा. जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा आपली प्रार्थना निश्चितच इतरांसाठी मदत म्हणून कार्य करते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. आणि ही समज लक्षात ठेवून जर कोणी दुःखी व पीडित असेल तर त्याचे दुःख, संकट दूर व्हावे यासाठी आपल्याला स्वामीकडे सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो ही प्रार्थना करायची आहे. त्यांचे दुःख दूर होऊन त्या समाधान, आरोग्य, ऐश्वर, यश लाभावे म्हणून प्रार्थना करायची आहे. जे मला ओळखतात ते माझ्यावर कधीच शंका घेत नाही आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधीच ओळखले नाही. ज्या अनुभवाने तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य व आत्मविश्वास वाढवतो. उपवास नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. कायम स्वामी सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थ चरण कधीही न सोडण्याचा संकल्प करावा. नियती किती चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा किती चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियती ओळखून आपल्याला फळ देतात. चालता चालता कधीतरी ठेच लागणारच. जगायचं म्हटलं
तर दुःख हे असणारच. ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं? दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं, याला जगणं म्हणायचं. आपल्याला ही 5 वाक्य नेहमी बोलली पाहिजे. पहिलं, माझा देव सर्व समर्थ आहे. दुसरं, माझा देव अत्यंत प्रेमळ आहे. तिसरं, माझा देव अत्यंत कृपाळू व क्षमाशील आहे. चौथं, माझ्या देवाकडे अकारण कारुण्य आहे. पाचवं, माझा देव माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी उभाच आहे व नक्कीच उभा असणारच आहे. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. एका शिष्याने गुरूंना विचारले की परमेश्वराला खाली वाकून नमस्कार का करायचा? त्यावर गुरुदेव म्हणाले की आपल्याला चिंता, काळजी यांचा वास आपल्या कपाळावर असतो आणि आपण जेव्हा परमेश्वरासमोर वागतो तेव्हा त्या चिंता आणि काळजी त्यांच्या चरणावर पडतात आणि त्या दडपणातून आपण मुक्त होतो. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, साथ स्वामीची आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. नित्य स्मरावे स्वामींना, दत्तस्वरूप ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो, सर्वनाश अति लोभात होतो, विनाश हृदयात ठेवा. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य. करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार. परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदीही होतो. सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो. फुले कचरा होत नाहीत तर निर्माल्य होतात. धूप राख होत नाही तर भस्म होते. निरंजन नंदादीप होते. दूध दही पंचामृत तीर्थ होते. प्रवासी यात्रेकरी होतो आणि जीव शिवस्वरूप होतो. म्हणूनच देवाची अद्वारी बसावे क्षणभरी. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच ती नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते ते कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्थ. आधार तुझा श्री स्वामी समर्थ. तू दाता तू विधाता, तू कारण तू करता, तू माता तूच पिता, तू बंधू तूच सखा. आमावरी राहू दे स्वामी राया तुझी दया. तुझा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्ष चुकीच्या नोकरीमध्ये चुकीच्या माणसासोबत घालवली आहे आणि चुकीच्या कामात गुंतली आहे, तर स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात तेही सर्व वर्ष एकत्र करून तुम्हाला परत देतील. तुम्हाला शत्रूकडून घडून आणलेले तुमचे नुकसान सुद्धा तुमच्या फायद्यासाठी फिरवले जातील. आज धीर धरा, कारण स्वामींना सर्व काही शक्य आहे आणि काहीही कधी वाया जात नाही. पुढील काही दिवसात भरपूर प्रेम, संपत्ती, आरोग्य घेऊन मोठा आनंद येईल. या आशीर्वादांना आमंत्रित करण्यासाठी या व्हिडिओला आताच लाईक करा. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला दुखापत झाली आहे. त्यांनी ज्या प्रकारे तुम्हाला वागणूक दिली आहे त्यामुळे तुम्हाला दुखापत, निराशा आणि रागही आला आहे. जेव्हा लोक तुमच्या नैतिकतेवर हल्ला करतात आणि तुमच्या भावना दुखावतात तेव्हा ते किती कठीण असते हेही मला समजते. पण माझ्या प्रिय बाळा, एक मला तू पाहिजे आहेस. तू अनुभवत असलेल्या वेदना मी पाहतो आहे आणि अनुभवतो आहे. हे तू जाणून घे. तुझ्या संघर्षात तू एकटा नाही आहेस. मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे जात जा. संकटे नक्कीच दूर होतील. विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, आपण जे काही स्वतःला सांगतो तेच आपण बनतो. आपले औचित्य मन ते स्वीकारते आणि नंतर त्यानुसार वागते.
आपण आपल्या स्वतःबद्दल जो काही विचार करतो ते संकलित होते. स्वतःला बदलण्याचे शक्तिशाली साधन या संपूर्ण जगात काहीच नाही. या व्हिडिओमुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. पण तुम्ही दर 21 दिवसांनी हे केले तरच तुम्हाला बदल दिसेल. तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल. तुम्ही अधिक उत्साही व्हाल. तुमची मानसिकता पूर्णपणे बदललेली असेल. तुमच्या वागण्यात बदल होईल आणि तुमच्यातील वृत्ती, तुमच्यातील उदासीनता आणि बोलकपणा कमी होईल. आजची तारीख लक्षात ठेवा आणि आजच्या 21 दिवसानंतर स्वतःमध्ये काय फरक आहे ते पहा. मी स्वतः अशी कल्पना करतो की तुम्ही हे शांत मनाने कराल. जे काही आपण स्वतःला म्हणणार आहोत त्याची कल्पना करा, त्याचा अनुभव घ्या. उदाहरणार्थ, जर मी म्हणालो की मी आनंदी आहे तर स्वतःला आनंदी पहा. आणि जर तुम्ही आनंदी आहात असे वारंवार म्हणत राहिलात तर तुमचे अवचेतन मन हे मान्य करेल की तुम्ही आनंदी आहात. आणि काही दिवसांनी तुमचे अवचेतन मन पुन्हा प्रोग्राम करायला सुरुवात करेल आणि ते मन खरोखर विश्वास ठेवेल की तुम्ही आनंदी आहात. खोल श्वास घेण्यापूर्वी असं बोला, माझ्या आतला प्रत्येक श्वास माझ्या आत्मविश्वासाचा अभिमान आहे आणि प्रत्येक बाहेर जाणारा श्वास नकारात्मकतेचा आहे. माझे मन शांत होत आहे. मी आपले स्वामीचे आभार मानतो ज्याने मला हा दिवस दिला. स्वामीमुळे मी श्वास घेण्यास सक्षम आहे. मी कृतज्ञ आहे की मला डोळे आहेत ज्याद्वारे मी हे सुंदर जग पाहू शकतो. तो परमेश्वर, तो परमात्मा माझ्या सोबत आहे. स्वामींचं कवच माझ्या भोवती निर्माण झालेले आहे. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर स्वामी माझी साथ देणार आहे. अशी सुंदर माणसे सुंदर निसर्ग शोधतात, परिसंस्था आणि सुंदर जग शोधतात. मी आपल्या स्वामींचे आभार मानतो ज्याने मला फिरण्याची क्षमता दिली. काहीतरी लोक आहेत जे अपंग आहेत किंवा काहींना हालचालही करता येत नाही, पण मी कृतज्ञ आहे, मी बरा आहे. मी मनापासून स्वामींचे आभार मानतो. माझ्यासोबत जे काही घडत आहे ते माझ्या भल्यासाठी आहे आणि मी या दिवसाचे स्वागत करेन की माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसापैकी आजचा दिवस आहे. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मी माझ्या आयुष्याचा पूर्ण आनंद घेत आहे. मी फक्त सकारात्मक विचार करतो आणि करत राहीन. मी रोज व्यायाम करेन, त्यामुळे मी दररोज ऊर्जेने परिपूर्ण असेल. माझ्या आत खूप ऊर्जा आहे आणि मी ही ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरतो. मी चॅम्पियन आहे. जाणून बुजून किंवा अनावधानाने जर माझ्यासोबत कोणी काही चूक केली असेल तर आज मी त्या सर्वांना माफ करतो. मी खूप हुशार आहे. मी सर्व काही मनापासून करतो आणि मी माझ्यावर विश्वास ठेवतो. मी खूप मेहनती व्यक्ती आहे. मला काम करायला आवडते. मी सर्व काही करतो आणि करू शकेन. स्वामी नेहमी माझ्यासोबत आहेत. मी माझ्या आईवडिलांना धन्यवाद देतो की ज्यांनी मला हे जीवन दिले. आज मी काहीतरी चांगले वाचेन, काहीतरी चांगलं ऐकेन आणि काहीतरी चांगलं बघेन, कारण माझा ध्येय साध्य करण्यासाठी मी सर्व काही करेन. माझं मन पूर्णपणे स्थिर आहे. माझ्या आयुष्यात खूप ऊर्जा आहे. मी माझ्यावर आणि फक्त माझ्यावर प्रेम करतो. मला तीच व्यक्ती आवडते जिला मी दररोज आरशात पाहतो. आज मी असे काहीतरी करेन जे मी अजून केले नाही. या तणावपूर्ण परिस्थितीत मी खूप शांत आहे. माझ्या आयुष्यात मी कधीही रागवत नाही किंवा तणावग्रस्त होत नाही. मी आनंदी आणि चांगली व्यक्ती आहे. मी सर्वांसोबत चांगला आहे. माझ्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते आणि माझ्या चेहऱ्याची चमक दिवसेंदिवस वाढत आहे. माझे भविष्य खूप उज्ज्वल असेल. मी खूप श्रीमंत होणार आहे. मी प्रेम आणि आनंद पसरवतो आणि इतरांना समाधानी करतो. मी माझ्या चुकांमधून काहीतरी नवीन शिकत आहे. मी माझ्या ध्येयाच्या जवळ आहे. मी एक आकर्षक व्यक्ती आहे आणि प्रामाणिक आहे. मी चुंबकासारखा आहे जो फक्त चांगल्या गोष्टींना आकर्षित करतो. माझा विश्वास आहे की मी जे काही करत आहे ते बरोबर आहे आणि मी जे काही करत राहणार आहे तेव्हा हे विश्व माझ्यासोबत आहे. मी या संपूर्ण जगात अद्वितीय आहे. परिस्थिती कशीही असली तरी माझे लक्ष फक्त सकारात्मक विचारावर आहे. मी माझे ध्येय साध्य करण्यासाठी तयार आहे. मी समाजात अत्यंत आदरणीय व्यक्ती आहे. मी माझ्या आयुष्यात प्रत्येकाचा आदर करतो. मला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. लवकरच माझी सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहे. जे काही घडणार आहे ते घडणारच आहे. पण आता माझे लक्ष फक्त यशावर आहे. मी पूर्णपणे सक्रिय आणि जागरूक आहे. माझ्यासारखा कोणीही नाही. मी बलवान,
आणि स्वतंत्र आहे. मी शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. मित्रांनो, ही ती प्रतिज्ञा होती आणि ही प्रतिज्ञा इथेच संपते. हे लक्षात ठेवा की हे 21 दिवसाचे आव्हान आहे. दररोज या प्रतिज्ञेचा सराव करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ पाहून ऐकू शकता. तुम्हाला शांती, आरोग्य आणि संपत्ती प्राप्ती व्हावी अशी मी स्वामींना प्रार्थना करतो. तुमचे जीवन आरोग्य, संपत्ती आणि आनंदाने भरून जावं. येणाऱ्या काळात आम्ही या चॅनलवरती असे आणखी जीवन बदलणारे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आगामी व्हिडिओचं नोटिफिकेशनची सूचना तुम्हाला मिळू शकेल. श्री स्वामी समर्थ. सल्ला घ्यायचाच तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्यायचा. कारण यशस्वी व्यक्ती काय करायचं ते सांगतो आणि अयशस्वी व्यक्ती काय करू नये ते सांगतो. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करतील पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझू शकतो पण अगरबत्ती नाही. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावर हात फिरवतात ते माझे स्वामी. संकटाच्या वेळी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी. जगायचे आहे तर कठोरता मनात ठेवूनच जगा. लाजाळू आणि असहाय्य जीवन आपल्यासाठीच धोक्याचे असते. तुम्हाला स्वतःचे अस्तित्व जपायचे असेल, स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर नक्कीच कर्मठ आणि कठोर बना. कधी कधी दगडावानी कठीण बनला तरी चालेल. पावलोपावली अनेक संकटे तुमची वाट बघत आहेत. समजा जर तुमची वाटच सामान्य असेल तर संकटे पण काही फार मोठी नसणारच. ध्येय मोठे असेल तर तिचे संकटही मोठेच असणार. केवळ जगायचं म्हणून जगू नका. विचार करा तुमचा, इतरांचा आणि विश्वशांतीचा. पण आठवण ठेवा की तुम्हाला सर्वात योग्य कार्य करूनच या जगाचा तुम्हाला निरोप घ्यायचा आहे. यामध्ये सर्वच लोक यशस्वी होतील असा हा मार्ग सहज सोपा नाही. म्हणून माणुसकीची ध्येय अंगाशी बांधून वाट बघा त्या क्षणाची जो तुम्हाला पोचविणार आहे. त्या सर्वोच्च अशा शिखरावर पण ध्यानातही ठेवा की यशस्वी होण्यासाठी इतरांसाठी निर्दयी शब्द वापरणे आणि वागणे कधीच योग्य होणार नाही. तुमची हरेक कृत्य असू द्या योग्यतेसाठी, आणि ही योग्यता तुम्ही ठरवलेली नसावी. तर ती सर्वांसाठी हितकारक आहे की नाही हे सुद्धा तपासून बघणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आता जरी तुमच्या मागे धावणारे लोक पुष्कळ कमी आहेत, पण जर तुम्ही धनवान, प्रसिद्ध असाल तर झुंडीच काय तर सारेच लोक धावत येतील. सरते शेवटी तुम्हालाच बनवायचं आहे स्वतःचं आयुष्य. वेळ पडेल तर इतरांची मदत घ्या. मदत मागायला लाजू नका. पण इतरांवर विसंबून राहणे कधीच योग्य नसेल. त्यात यश लपले असेल असे प्रयत्न करा. तुमच्या मनातील भीती कधीच तुम्हाला तुमचे कार्य, यश आणि मन वळवणारे नसते ध्येयाकडे. ती नकारार्थी बनवीत असते माणसाला. मग ध्यानात ठेवा, सर्वस्वचा ठेवा. शांतचित्त तुम्हाला प्रथम बनवायचं आहे. शांत, कर्मठ, कठोर, कार्यतत्परता म्हणजे यश समजा. सर्वच जण इतरांप्रमाणे वागतील, सर्वच तुला कमी लेखतील. फक्त ध्यानात ठेव की तू कधीच कमी नाही त्या सर्वांपेक्षा. तुला सर्वजण हिणवतील तरी तू याद राख, ज्यांच्यात काहीतरी वेगळेपणा आहे तेच तुझ्यात आहे. जगाला विस्मित करणारे कर्तृत्व तू अंगात निर्माण कर. रोज सकाळी सूर्याच्या नवीन किरणाबरोबर तुझ्यात नवीन शक्ती संचार आहे. सोनेरी किरणाचा वर्षाव बेधुंदपणे तुमच्याकडे वाहत येईल. मी लहान आहे, माझ्याने होत नाही असे कधीच म्हणू नकोस. तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनात ठेवून नेहमी सकारात्मक विचार, तेव्हा कुठे तू या जगात स्वाभिमानाने जगू शकणार. तू कुणाच्या दबावाखाली दाबला जाणार नाही अशी जगण्याची रीत बनव. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याचे मोल कधीच विसरू नका. थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था. आधार तुझा श्री स्वामी समर्था. तू दाता, तू विधाता, तू कारण, तू करता, तू माता, तूच पिता, तू बंधू, तूच सखा. आम्हावरी राहू दे स्वामीराय तुझी दया. हीच विनंती तुझ्या चरणी स्वामी समर्था. श्री स्वामी समर्थ.